अकोली तालुक्यातील मळेगावमध्ये भर दुपारी 2च्या सुमारास दिवसाढवळ्या शिरला बिबट्या, आदिवासी महिलेवर केला हल्ला। यशोदाबाई नाना सुकटे यांना मांडीला मोठ्या प्रमाणात चावा घेऊन घायाळ केलं। यावेळी स्थानिक लोकांनी प्रसंगावधान राखून वयोवृद्ध महिलेला राजूर ग्रामीण रुग्णालयात तातडीने उपचारासाठी हलवण्यात आलं व तिचे प्राण वाचवले। बिबट्या बंद घरात बसून राहिल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी फॉरेस्ट डिपार्टमेंटला स्थानिक लोकांनी फोन करून कळवले। तात्काळ फॉरेस्ट डिपार्टमेंट येऊन बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन पिंजऱ्यात जेरबंद केलं। त्या तिकीला माणसा काय म्हणा वाघ 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 म्हणून मी उठले आणि पळायला लागले असे। तर ते गवडे म्हणतात काय रे मावशी, तर म्हणलं अरे बा म्हणतात वाघ, तर म्हणा कुठं, तर म्हणलं ह्या मोडक्या घरामध्ये झालं बघ का आला माल का लावणार म्हणतो हा यारा तो केवढा मोठा वाघ, यारा केवढी शेपूट आले सुटलाय। आणि मग तर दुसरं गवडी आलं, तर त्या गवडीने मी ह्या भावाने असे तुमच्या आणि हार उभी राहिली तिकून त्या लोक बघत आहेत। जसं त्या डोऱ्या वाटा निघालं ना तसंच त्या गवंड्याला मग हात धरला का म्हातारीला वडीत न्यावा। वडा म्हणतात एकच झपात मला माग कुल्लू पकडलं, त्याला लुगडा होताना नवारी लुगड्याला पकडलं। तशीच मी खाली पडले। मग त्या गवंड्यानं हात सोडून दिला, मग तो घाबरला, हात सोडून दिला त्याला, मग बरोबर हात धरला होता का हिला वडावा, पण त्यानं जसा मला धरला ना तसा गवंड्यानं सोडून दिला। सोडला, खाली पडले मी। मग पळाली लोक सगळे बाजूला लांबून पाहू लागले। मग मी आरडायला लागले बाबा धावा 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 कसं कोण येतं जवळ। आणि मग काय ते देवाशी कला असेल का काय पुण्य असतील ते नाही सांगता येणार भाऊ मला। आणि मग त्यानं काय केलं, इथं हात पकडला, इथं हात पकडला आणि मग मी हळूच अशी लुगड्याची गाठण सोडली आणि पायात चपला होत्या, चपला आणि त्या पाताळ पाया वाटा खाली नळकावून दिला। पण त्याच्या मागं लुगडा होता ना असं आट केलं, ते त्याच्या तोंडशीच राहिला लुगडा, हातही गेला निपटून लुगडा राहिला तोंडशी त्याशी। आणि मग बुंड्यानंच खाली असेच थोडी सरकले त्या पाताळ नळकावला आणि तसेच उठून पळत आले। तुझ्यासारखाच तो पोरगाच बाबा तो गवडी होता, त्यानं काय केलं अंगातली बंडे काढली आणि मग मला पॅकत दिली। मावशी बंडी घे म्हणा, लाजू नको म्हणा मावशी बंडी घे। ती बंडी घेतली दुसऱ्या लवाला जाऊन उभी राहिले तिकडे। आणि मग त्यांना सांगितलं चादर आणा, मावशीला चादर आणा। मग त्यांनी चादर आणली आणि मग मला चक्कर यासारखे झाला आणि मग त्यांनी नेला मला खाली घराकडे नेला। मग चादर घेऊन पांघरून गेले मी। मग त्या बाईनं पाताळ दिला मला। किती वाजता झाला? 2च्या दरम्यान झाला। हा 2च्या दरम्यान। बरं। आणि मग तिथं मग मला काय उभाच राहून लुगडा नेसायला मला काही हिंमत होईना। मग डोका घरा फिरू लागला, धडाका झाला। मग ते फॉरेस्ट आलं, मग ह्या फोटो काढून घेतला आणि मग लगेच गाडी बोलावली आणि गाडीत घालून इथं आणलं। ओके, आता कसं काय वाटतंय? आता इंजेक्शन सलाईन दिलंय ना? आग पेटली होती ना, थोडी कमी पडली आता। पण हे आठाने गुट मारली ना बस सुजलं। बरं ठीक आहे। ब्युरो रिपोर्ट सुराज्य मराठी न्यूजसाठी संपादक जयराम धादवड।